वसईमध्ये जवळपास 125 मिलीमीटर इतका पाऊस झालाय गेल्या 24 तासांमध्ये आणि मी सध्या उभा आहे वसईच्या सनसिटी घास रोडवर। वसईचा सनसिटी घास रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा रोड सरळ नालासोपारा विरार घासला जोडतोय। हा रोड पाण्याखाली गेलेला आहे। सध्या याच्या पुढे आम्ही जाणं फार जिकरीचं आहे, त्यामुळे पुढे जो घास गाव आहे, घास गावात मोठ्या प्रमाणावर गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे। आणि आता हेच पाणी दिवसभर पाऊस पडला तर पाणी साठत साठत थेट तुळजाभवानी मंदिर क्रॉस करून सनसिटी चौकीपर्यंत जाऊ शकता। आसपास जर पाहिलं तर हा मोकळा भाग होता, इथे लोक क्रिकेट खेळायची, गाडी शिकायचे, तो भाग देखील पूर्णपणे भरलेला आहे आणि पूर्ण जे पाणी आहे रस्त्यावर आलेलं आहे। आपण जर बघितलं की पाण्यातून वाट काढत जे आहेत की लोक जात आहेत। हा सनसिटी घास रोड वसईचा मुख्य रोड आहे आणि या रोडवर लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत। लोक जे आहेत की आज सुट्टीचा दिवस मनवतात, पिकनिकच्या मूडमध्ये लोक आहेत वसई विरारकर आणि लोक अशा प्रकारे सनसिटी पूर्ण हालत। आपण जर पाहिलं एक बाईक तिकडून येते, त्या बाईक कशा प्रकारे फवारे उडवत, म्हणजे अक्षरशः खूप सारं पाणी इथे आहे आणि घास गावामध्ये गुडघ्याच्या वर इतकं पाणी साठलेलं आहे। आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघा असं प्रशासनाने सांगितलं आहे, परंतु अनेक गाड्या ज्या या लच्यामध्ये बंद पडलेल्या आहेत। लोकांचे हाल सध्या बेहाल झालेले आहेत। सनसिटी परिसरात ही दृश्य आहेत। HPL साठी प्रवीण नलावडे, वसईमध्ये राहते। हा वसईमध्ये सनसिटीचा एरिया आहे जिथे दरवर्षी खूप पाणी साठते, दोन्ही बाजूला रस्ते पॅक होऊन जातात आणि गाड्यांची वाहतूक सुद्धा बंद होऊन जात असते। त्यामुळे लोक इथे येतात, एन्जॉय करतात आणि पाण्यामध्ये टाइम स्पेंड करून मेमरीज करतात। प्रशासनाने काहीतरी विनंती केली होती की बाबा आज पाऊस आहे जास्त, बाहेर थोडंसं काळजी घ्या म्हणून। हां, तसा आम्हाला मेसेज तर आला होता, पण तरी पावसाचं वातावरण बघून आम्हाला थोडंसं बाहेर पडावं असं वाटलं आणि आम्ही इथे आलो। पावसाची मजा खूप घेऊ राहिली, मला खूप आनंद झालेला आहे। प्लस आहे ना, पण हे पाणी असं जर साठलंय, त्या गाड्यावर थांबताय ते नको थांबायला। पावसाची मजा तर घ्यायचीच आहे, पण आपले कामधंदे पण चालू राहायला पाहिजे। रेग्युलर बरं तर नाही चांगलं वाटलं ना ते। प्रशासनाने आवाहन केलं होतं की थोडंसं आज अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे हवामान खात्यानं, थोडंसं काळजी घ्या आपली। हो, मग आम्ही आमची काळजी घेऊन थोडंसं आलो बाजूला फिरायला, पण काळजी घेतली आम्ही।